नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या 3 देशांचा परदेश दौरा यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गयानाची राजधानी जॉर्जिया टाउन इथून मायदेशी परतण्यासाठी निघाले आहेत। या दौऱ्यात पंतप्रधानांनी ब्राझीलमध्ये आयोजित 19व्या G20 शिखर परिषदेला संबोधित केलं। तसंच दुसऱ्या भारत कॅरिकॉम शिखर परिषदेचं सहअध्यक्षस्थान भूषवलं। पंतप्रधानांच्या 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात नायजेरिया, ब्राझील आणि गयानामध्ये अनेक द्विपक्षीय बैठका घेतल्या गेल्या। या 3 देशांच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी विविध जागतिक नेत्यांबरोबर 31 द्विपक्षीय बैठका आणि अनौपचारिक संवाद सत्रात भाग घेतला। नायजेरियामध्ये 1, G20च्या वेळी ब्राझीलमध्ये 10 आणि गयानामध्ये 9 द्विपक्षीय बैठका झाल्या। ब्राझीलमधल्या बैठकांपैकी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष, पोर्तुगालचे पंतप्रधान, इंग्लंडचे पंतप्रधान, चिलीचे राष्ट्राध्यक्ष आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी पंतप्रधानांच्या पहिल्यांदाच बैठका झाल्या। शिवाय ब्राझीलमध्ये पंतप्रधानांनी सिंगापूर, दक्षिण कोरिया, इजिप्त, अमेरिका आणि स्पेनच्या नेत्यांशी तसंच विविध आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी अनौपचारिक संवादही साधला। पंतप्रधान मोदी यांचा गयाना दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक वृद्धिंगत होतील असं परराष्ट्र व्यवहार सचिव जयदीप मुजुमदार यांनी म्हटलं आहे। जॉर्जटाउन इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। दोन्ही देशांमधल्या वाढत्या संबंधांची माहितीही त्यांनी दिली। भारत आणि गयाना यांच्यात हायड्रोकार्बन, ऊर्जा, आरोग्य आणि औषध निर्मिती, कृषी, डिजिटल सहकार्य, संस्कृती, संरक्षण याबाबत 10 सामंजस्य करार झाले आहेत।